हा ओळखली बी पाहिजे आणि कमावली बी पाहिजे. पैसा नाही कमवला तरी चालेल, पण बाबा पैसा कमवू नका आणि माणसं जोडा हे सांगाय. माझ्यासारखं कमीत कमी एवढं घेतं मग हुशार कोण बघा बा, तुम्ही का आम्ही. त्यामुळे आज तुम्ही एकच म्हणायचं, महाराज भजन काय उलट पालतं पुस्तक करू पण पैशाच्या बाबतीत काय बोलू नका बाबा, कारण पैसा कमवत आहे. कारण पैशावाल्याला या जगात किंमत आहे. फुकट नाही बोलणार, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा तेरा तीन नाम परशा परसू परसराम. ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला म्हणतात परशा चल ऊस तोडाय. ज्याच्याकडे थोडा पैसा आहे परसू जेट चला पुण्याला फिराय. ज्याच्याकडे लय पैसा आहे का त्याला लोक म्हणतात परसू पाटील संध्याकाळी आमच्याकडे गिळायचा कार्यक्रम आहे, गाडी पाठवून देतो, गाडी बसून या, गिळा परत गाडी सोडवा. ही पैशावाल्याची किंमत आहे. पैसा पाहिजेत. पैसा असल्याशिवाय माणसाचा सोडा ओ कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र बी म्हणतं भांगार रे ती, म्हणजे ही जगाची रीत आहे. पैसा विसरू नका थोडं. वा इतकं जीव तुडून गाते ते सोपं नाही. फक्त पैशासाठी नाही चाललंय हे सगळं, हे परमार्थ चाललंय. सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई. एक जणांना बाबा डायरेक्ट मला टॉमना मारला. आता दिसतंय ते जरा मंदिरामुळे ह्याच्यामुळे लय त्यानं डायरेक्ट टॉमला मारला. महाराज म्हणलं एवढा पैसा कमवून काय वर न्यायचं आहे का. त्याचं बी बरोबरच आहे, वर नेता येत नाही. पण मी बी त्याला लय गोड उत्तर दिलं. मी बी पुढचं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात एक तालुका मी सोडला नाही. महाराष्ट्रात उघडून पिलोय अख्खा. त्याने मला टॉमना मारलं, मी बी त्याला उत्तर दिलं. तुमच्याकडं बाजार कोणता हो. हा हा आता ह्याला काय मी म्हणायचं, गाव सांगा ना. हा बाजार कोणता. फलटणचा. कधी असतो. हा तुम्ही रविवारच्या बाजारात फलटणला गेला आणि सोमवारच्या उपवासासाठी 1 डझन केळी आणली. मग त्या केळीचे तुमच्याकडे काय खात्यात, साल का गाभा. आडवं नका बरं का बोलू, लय आगाऊ आहे मी. हा काय खात्यात, गाभा खात्यात. मग गाभा खात्यात म्हणल्यावर साल तुम्ही बाजारातच काढून टाकीता का घरी आणता. हा घरी आणतात बरोबर आहे. पण बाबा आमच्या गावातलं एक जण लय आगाव आहे. तो म्हणला खायचा आहे काय गाभा. मग म्हणला साल साल मोकरम कशाला घरी नाही. त्याने साल साल बाजारातच काढली फेकून दिली ना. आजी नेमका गाभा गाभा घेतला आणि कॅरी बॅग मध्ये टाकला. आणि नेमकी कॅरी बॅगच्या बुडाला होती 1 किलो साखर. काय झालं असल शिकरण. हा काय झालं असल. आणि नेमका तिला होता सोमवार. तिला म्हणजे कळतं ना. हा तेवढं चांगलं कळतं. नेमका तिला होता सोमवार. तिला म्हणला जा म्हणला रविवारच्या बाजारातून केळी आणली उपवासासाठी खा. आता खायासारखी राहिली असेल का नाही. म्हणजे केळी खाण्याचा नियम आहे. केळीची साल खात नसतेत. केळीचा काय खात असतेत, गाभा खात असतेत. पण जोपर्यंत गाभा खात नसतेत का तोपर्यंत साल काय करीत असतेत, ठेवीत असतेत. पैशाच्या बी बाबतीत तसं आहे. पैसा वर घेऊन जात नसतेत. पण मरेपर्यंत पैशाची गरज आहे. मरेपर्यंत नाही. वर्ष श्राद्ध बी फुकट होत नाही. आजच्या दिवसापर्यंत पैशाची गरज आहे. माझं तर म्हणणं आहे माणसानं सटकून पैसा कमाय. सटकून कळतं तुमच्याकडं. लय लय नाही, खूप खूप नाही, जास्त जास्त नाही, भरपूर भरपूर नाही, टचून टचून नाही, कचून कचून पैसा कमवायचा. आणि 4 मजली बंगला बांधायचा. किती कोणी किती बी बोंबलू द्या, कसला बी कमवा, टेन्शन घ्यायचं नाही. हरामचा पैसा नसतोच. त्याला बी काहीतरी कष्ट असतंच की. सोपं होय. कसा बी पैसा कमवा, सटकून कमवायचा आणि 4 मजली बंगला बांधायचा. किती असं लोकांना बघितलं ना. 5व्याचा वर शेंडा थोडा काढून ठेवायचा, गज अशी चाल सोडून ठेवायची. असं शेजारच्यानं बघितलं ना, हो 4 मजली बंगला, आग झाली पाहिजे. आडला का पण 4 मजली बांधतात का काय, जाळ झाला पाहिजे. आडला का पण राहायला 4च माणसं 4 मजली बंगला बांधतात का काय. जाळ होऊन त्याला मुळ्यात का व्हायना तुम्ही टेन्शन. त्याचा बाप नीट करीन पण आपला गज फक्त नित्य सांभाळा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच घरी. 4 मिनिटापूर्वी आपण इथं होतो वासुदेव वासुदेव म्हणा, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग तू कोबऱ्यात तुम्हाला काय वाटतं. सांगतो तुम्हाशी भाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म.
लागोनी या पाया बिनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुकी ना. बाबा तरी ऐकलं नाही, मग म्हणतात किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे तरी बी ऐकलं नाही. बोलायला पाठायत नाथ बाबा तरी तुकोबऱ्या लईच खाली जातात. जायला नव्हतं पाहिजेत, पण ज्यावेळेस लोक ऐकत नाही का त्यावेळेस संत शेवटचा पर्याय वापरतात. अभंगाची सुरुवात अशी नाम नवदे ज्याची वाचा. नाही लक्षात यायचं, मी सांगू बी नाही. सांगितलं तुम्ही म्हणाल कुणी आणला होता ह्यो. हे प्रमाण लय खालचंय. फक्त तुम्हाला जर वाटलंच महाराजाला काय म्हणायचंय तर क्रोम उघडा आणि त्यात फक्त अभंगाची सुरुवात अशी तुकोबरा यांची नाम नवदे ज्याची वाचा. का सांगूच सांगा म्हणते ती. बरं चला जाऊ द्या, जिथं उजळण तिथं उजळण. काय होईन, राग आला तर परत कीर्तनाला बोलवायचं नाही. मग राग का महाराष्ट्र उलटा पडलाय, टेन्शन घेऊ नका. हा तुकोबऱ्याचा अभंग असे नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तरी बी लोकांना भजन केलं नाही. शेवटचा मोर्चा माझा ज्ञानोबरायांकर असेल आणि लगेच पहिल्या चरणावर येतोय. ज्ञानोबराय जीवन नावाची संधी मिळाली. सगळे संत सांगतायत भजन करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, आमचा तर चाललाय संसार. माऊली म्हणतात आम्ही संसार करू नका, असं कधी म्हणलं? उलट माझी तर प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद बरीन तिन्ही लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुल्या. संसार करा पण संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे. जसं पाण्यात कमळ राहतं तसं संसारात राहा. जितक्या सायासानं तुम्ही संसार करताय सायासे करशी प्रपंच दिनशी हरिशन बदशी. जेवढ्या सायासानं प्रपंच करताय तेवढ्या सायासानं परमार्थ करा. देव काय, देवाचा बाप तुमच्या घरी. फक्त तेवढ्या सायसन. किती सायसानं प्रपंच चाललाय आपला. आपलीच माडी, आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही हो. काय काय माणसाचा संसार रुपये भवसागरात इतके बुडालेत फुगून सुद्धा वर आले नाहीत. तसं माणूस पाण्यात बुडाल्यावर फुगून का व्हायना वर. काही कायला सुद्धा. बरं संसाराने ह्यांना पकडलं नाही बरं का बाबा, ह्यांनी संसाराला पकडले. कसं माहिती का, ती गुळाची डेप माहिती, गुळाची डेप. त्या गुळाच्या डिपीला जाऊन मुंगळ्यानं पकडलं. मुंगळा मुंगळा गाण्यातला मुंगळा. त्या मुंगळ्यानं जाऊन जर गुळाच्या डिपीला पकडलं तर किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची डेप सोडतो. तुमचा अभ्यास नाही का काय, ब्रह्मचारीत का काय तुम्ही सगळे. म्हणा की तुटून निघाला तरी सोडत. हा कसं कळलं बरं. अहो वेळ प्रसंगी तुटून निघतो पण गुळाची डेप. आपलं बी तसलं झालंय. संसार करता करता आपण संसारात मरतो पण आपल्या जण संसार सुटत नाही. किती दिवाणी झाले जर ऐकायचं तुम्हाला लक्ष नाही का. साप माहिती तुम्हाला, साप. साप कुणाला खातो म्हणा महाराजाला. काय आता साप कुणाला खातो. हा बाबा बिंडकुळीला, बियाडकाला म्हणू आपण. ती बिंडकुळी लयच गावरान होतंय. बियाडकाला साप खातो कारण रेकॉर्डिंग चाललंय. ती म्हणते महाराज बी बिंडकुळीच म्हणते का. हा साप कुणाला खातो, बियाडकाला खातो. लक्ष देऊ नाही का. सापानं बिडू बघितलं, लपत 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 साप बियाडकाकडे गेला आणि बियाडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बिडूक सापानं गिळला. राहिला किती, आता राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन. 2-4 मिनिटात संपन. लय जे एखादा साप आळशी असेल तर 10 मिनिटं लावीन पण कार्यक्रम करणार म्हणजे. बरं एकदा सगळा साप गिळल्यानंतर सगळा बेडूक गिळल्यानंतर बेडकाचं अस्तित्व आहे, बेडकाचं नाव आहे, बेडूक शिल्लक आहे. बेडकाचं सोडा. मी विकास महाराज देवडे. महाराष्ट्रातलं कुठलं बी ॲप उघडायचं सोशल मीडियाचं. लाखाच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत. पण किती बी प्रसिद्ध असलो तरी जाताना जर चुकून माझी गाडी धडकलीच आणि मी मेलोच, तसं मी मरत नाही अजून 5-50 वर्ष, पण मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतात बॉडी आली महाराज नाही. बरोबर आहे. म्हणजे माझं अस्तित्व राहत नाही. बेडकात राहील काय नाही राहणार. पण गंमत काय झाली तेवढ्यात, सापाच्या तोंडातला बेडूक आहे का, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. त्या बेडकाच्या पुढे आली. काय केलं असेल त्या बेडकानी. येतंय का नाही लक्षात. नसलंय तरी टेन्शन घेऊ नका. फक्त मला गुळ खाऊन घेऊन द्या. तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका. मी सांगायलाच उभा आहे. जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता लक्ष द्या. किती संपलाय बिडूक. राहिला किती, राहिला अर्धा. किती मिनिटात संपणार आहे. 2-4 मिनिटात संपणार आहे. बाबा त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का. आता तरी आशा संपली का कुणाची. म्हणजे हाय का बाबू जेवला पताल पालतच की. बरोबर आहे ना. म्हणजे बेडकात चाललंय काही. म्हणजे बेडकांचं आपण माशाच सांगित फिरतो म्हणा की आम्ही. अहो ते फक्त उदाहरण दिलंय. नाही तर ह्या 2 पायाच्या बेडकाची गत्तीच आहे ना. कुणाचं 50 गेलंय राहिले 50 आशा संपली. कुणाचं 80 गेलंय राहिले 20 आशा संपली. कुणाचं 40 गेलंय राहिले 60 आशा संपली. म्हणजे मावशाव आपलं कसं झालं माहिती का, गुशिवानी. ती गुस माहिती उंदराची मोठी बहीण. ती जर एखाद्याच्या खिळपाटाला लागली तिला मिळत राहत नाही. किती माती उकराव नुसती उकरीत उकरीत राहते.
एक दिवस मी तिच्यापासून चाललो होतो आणि त्या गुशीला विचारलं, गुसमाय गुसमाय म्हणजे बोलत ती कीर्तनात महाराजासंग. मी मला गुसमाय गुसमाय कवर मातीव करते. ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारा लागूस तर बंद करीत नाही. मला चलू दे बिंदास, काय फरक पडत नाही. बाबा 4 दिवस निघून गेले परत तिथून मी कीर्तनात चालू होतो. गुशीने असा माटपा एवढा ढिगारा केला मातीचा न राहून मी तिच्याजवळ गेलो. गुसमाय गुसमाय कवर मातीव करते. ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारा लागूस तर बंद करीत नाही. मी म्हणलं तायडे तुझं डोक्या एवढं माप नेमकं कशानं मुसती ग? ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करते त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन डोकं वर करीतीन बघती डोक्या एवढा ढिगारा लागलाय का. तुझ्या बापानी केलता का? मिली तरी लागल का? म्हणजे कोणाच चाललंय म्हणा गुशीचं. हे बी आपलंच चाललंय. आपली बी तीच अवस्था आहे ना. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी आहे का समाधान? महाराज किती गोड सांगतात बघा. सर्व सुखाची आशा जन्म गेला जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्त यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला माया वेष्टीला जीव माझा. अमोल महाराज सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय राव प्रपंचात संसारात तरी सुखाची प्राप्ती आहे. कारण ज्या संसारात तुम्ही सुख शोधताना त्या संसाराचा नियम आहे दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही होते किंवा ठाऊकची आहे. संसार दुःखाचा, ज्या संसाराचं बीज दुःखाचं आहे त्या संसारात फळाची अपेक्षा काय कराल? दुःखच मिळणार आहे ना. मग महाराज सुखाची प्राप्ती करायची काय काय? सुखरूप आहे तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारी का तो. सर्व सुखाचे आगर बापरक मध्ये वर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंदर, सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज म्हणताय जेवढा प्रपंचातला अट्टास करताय तेवढा परमार्थातला अट्टास करा. प्रपंचातला अट्टास कदाचित तुम्हाला सरपंच बनवेल, प्रपंचातला अट्टास तुम्हाला आमदार बनवेल, प्रपंचातला अट्टास तुम्हाला खासदार बनवेल, प्रपंचातला अट्टास तुम्हाला मंत्री बनवेल, मुख्यमंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल, राष्ट्रपती बनवेल. नवे नवे प्रपंचातला अट्टास या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील तुम्हाला बनवेल. पण प्रपंचातला अट्टास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं नाही नाही नाही. डायरेक्ट फुली मारतो. शक्यच नाही, कदापि शक्य होणार नाही. प्रपंचातला अट्टहास कधीच माणसाचा शेवटचा दिवस गोड करू शकत नाही. शेवटचा दिवस गोडच करायचा आहे तर परमार्थातला अट्टहास करा. बरं थोडा जरी केला मग तू को बरं तुम्ही काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी बोलण्याची नाही. आता देवाविन काही पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी, पांडुरंग पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भजनाशिवाय आम्ही काहीच केलं नाही. आणि याचं फलश्रुती, या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय झाली महाराज तेच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
अतिशय गोड. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही केला तो परमार्थातला अट्टहास केला आणि त्याची फलश्रुती आमचा शेवटचा दिवस काय झाला, गोड झाला. निश्चित शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर देवाचं नामस्मरण करावं लागतं. पण अजून एक पर्याय सांगतो, जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर काय करा. काही माणसं कोणाचा शेवटचा दिवस गोड होतो ऐकून जा. आता सारखं सारखं उठण्यात रंग राहिला नाही तर एकदाच तुम्ही पुढे सरकून बसायचं असतं. मी असा बॉय, मी काय कुणाला काही बोलत नाही, ज्याच्या त्याच्या मनाने बसायचंय तसं बसा, आपल्याला काही फरक पडत नाही. पण तुम्हीच तुमच्या मनाने कळलं पाहिजे आपल्याला पुढे जागा आहे म्हणले आपण मनाने पुढे सरायला पाहिजे. कारण लोक मागून अजून भरपूर येत आहेत. हा, आणि पुढे भरपूर जागा आहे. फक्त साऊंड पशीच बसलेल्यांना थोडा त्रास होत असेल त्यांनी थोडासा सहन करा. कारण आवाज नसल्यावर आम्हाला बी गाता येत नाही, कीर्तन करता येत नाही. म्हणून खरी अर्थानं शेवटचा दिवस अजून कोणाचा होतो जरा लक्ष देऊ नाही का. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे आलेही निघून गेलेही, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ही कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं, मात्र जगाच्या वेगळं. मग कसं जगाला ऐकून जा. चालताना असं चला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला, साच आणि मवळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना इतकं गोड बोला, बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं. आणि जाताना असं जा, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आलं पाहिजे. इतकं चांगलं जेवण जगा. मी 3 वाक्य नेहमी कीर्तनात सांगत असतो. या जगात जगत असताना 3 प्रकारचं लोक जीवन जगत असतात. 3 प्रकारचं. काही जणांचं जगणं हे शेणासारखं आहे, काही जणांचं जगणं हे गौरीसारखं आहे, तर काही जणांचं जगणं हे कापरासारखं आहे. बाबा काही जणांचं जगणं हे शेणासारखं आहे, शेण पेटवायचं नुसतं दुपान. तसं काय जगणं असतं. ह्याला गोड नाही, त्याला गोड नाही, ह्याच्या संग नीट नाही, त्याच्या संग नीट नाही, ह्याचा बांध कोरीन, त्याचा बांध कोरीन, ह्याला आडवं बोलन, त्याचा आडवं बोलन, चौकात बसून ह्याचा त्याच्या उट्टारवाट्या करीन. म्हणजे त्याचं तोंड म्हणजे जवळ कुचर वाटाच. लोक म्हणतात हे लवकर मराय पाहिजे र, लय पिसूळ आणलाय ह्यानी, पण तसली लवकर जात नाहीत. तसलं जगणं दळभाद्रेवाणी कोणाच ना गाव. काही जणांचं जगणं आहे गौरीसारखं आहे. गौरी कमीत कमी पेटावर राग तरी शिल्लक राहते. आणि काही जणांचं जगणं हे कापरासारखं. कापर पेटवल्यानंतर जगाला सुगंध बी देतं आणि उजळीही देतं. कापुराच्या वाती उजळील्या ज्योती, याची समाप्ती झाली जायची. तसं जगणं पाहिजे 3ऱ्या प्रकारचं. आणि निश्चित बापूंचं जगणं हे 3ऱ्या प्रकारातलं होतं. शेवटी माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही. माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही. ज्यांनी या जगात नाव अजरामर केलं, ज्यांचं जगणं सार्थकतेच्या यादीमध्ये, त्या माणसांना आयुष्य खूप लाभलंच नाही, कमी आयुष्य लाभलं. पण त्या कमी आयुष्यात ती माणसं अशी जगली की तू का म्हणे एका मरणीची सरे. पण असं जा, सत्कीर्ती या
चांगल्या जगात ठेवून जा. तुका म्हणे जावे सत्कीर्ती परवे चांगल्या कीर्तीनं जगातून जिल्लक ठेवा. शेवटी भजन तर करावंच लागणार आहे. पण एवढं सांगून बी एखादा म्हणजे पठ्ठीने नाहीच भजन केलं तर मग आमच्या तरी काय बापात जायचंय. आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचाच आम्ही पैसे घेतो. नाही तुम्ही भजन केलं तर आमचं काय जात नाही. आमचं ठरलं तेवढं आम्ही घेऊन जात असतो, त्यात बदल नाही. पण तुमची मुद्दल केरात जाऊ गेल्याशिवाय राहणार. तुमची मुद्दल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायी निघून तयाचे. त्या भगवंताचं भजन करा. नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय बी नीट नाही. जागवार पजेरो जीप कंपासवाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी मिठी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंझ रेडा हालिया 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 बसला यम. आणि मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून तो बघतच नाही कोण आहे. लय हानत्यात लय 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 लय. तुम्हाला अजून माहित नसल, आम्हाला बी माहित नाही. पण आम्ही जरा जाऊन आलोय गाथ्यामध्ये, त्यात आम्ही वाचलोय म्हणून आम्हाला माहिती किती हानी त्यात लय हानी त्यात. मावशाव बशी चालता का तुम्ही? बशी नाही त्याला किती उकळावं लागतं. त्यातला एखादा टिपका हातावर पाहिल्यावर कातड काढतं का नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला वर उकळत्यात. मांडपाव नाही नरकात. आणि ज्यानं भजन नाही का केलं त्याला त्यात टाकी द्यात आणि भजी तळल्यावानी उकळत्यात. मी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळेन किती झपकावत्यात ते. पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणं त्याला अयो लय रट्ट खाताल तुम्ही. आता आमचा धंदाही म्हणा, पैशासाठी बोलत्यात म्हणा, काही म्हणा, सत्ता आमची, तुम्ही आम्हाला काहीच बोलू शकत नाही गड्या. पण वर गेल्यावर तुम्हाला ठोक्याला आमची आठवण अयो हानत्यातला का सांगत होती का महाराज. आणि अजून बी तुमचा विश्वास नसेल तर फक्त मरून बघा. वर गेल्यावर कळण किती रट्ट खात्यात ती. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नका किती हाणलंय ती. नाही तर आम्हाला कोणीकडे पळाव मेळ लागायचा नाही. म्हणून भजन करा. नाही भजन केलं तर जरा आता शेवटी नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. गुलाबी गुलाबी
नाथ बाबा काकड्या सांगतात हे जरी नाही झालं मग दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दने आमचे काय बा जाईल पिंगळा महादारी म्हणून शेवटी का होईना भजन करा विठोबा माझे